Welcome student. In previous lecture we have completed the different types of pollination, that is anemophily, then hydrophily, then entomophily, ornithophily and chiropterophily. Now today we will going to discuss about the outbreeding devices. Outbreeding devices is also called as contrivances. Outbreeding devices म्हणजे आउटब्रीडिंग चा अर्थ होतो क्रॉस पॉलिनेशन. डिव्हायसेस म्हणजे युक्ती किंवा डिव्हायसेसलाच दुसरी टर्म वापरली जाते ती म्हणजे कॉन्ट्रिव्हान्सेस, आणि कॉन्ट्रिव्हान्सेस म्हणजे योजना. आउटब्रीडिंग डिव्हायसेसची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. द डिव्हायसेस which are favorable for cross pollination and avoid self pollination called as outbreeding devices. अशा प्रकारच्या फुलांमध्ये काही युक्त्या असतात किंवा योजना असतात की त्या योजनांचा उपयोग हा क्रॉस पॉलिनेशन घडून आणण्यासाठी आणि सेल्फ पॉलिनेशन टाळण्यासाठी केला जातो. त्याला आउटब्रीडिंग डिव्हायसेस असे म्हणतात. आउटब्रीडिंग डिव्हायसेसचे या ठिकाणी आपल्याला 4-5 टाईप डिस्कस करायचे आहेत. त्यापैकी पहिला टाईप आहे तो म्हणजे युनिसेक्शुॲलिटी किंवा युनिसेक्शुॲलिटीलाच म्हणतात डायोसिझम. युनी म्हणजे सिंगल आणि डायोसियस म्हणजे डिफरंट. जर सेक्स गॅमेट्स किंवा जी फुलं आहेत ती फुलं ही मेल आणि फिमेल झाडावरती सेपरेट वाढलेली असतील तर त्यावेळेस त्याला युनिसेक्शुॲलिटी किंवा डायोसिझम असं म्हणतात. व्याख्या पाहता येईल आपल्याला या ठिकाणी. द प्लांट विच बियर्स आयदर मेल और फिमेल फ्लावर्स कॉल्ड ॲज डायोसियस और डायोसिझम. द प्लांट विच बियर्स आयदर मेल और फिमेल फ्लावर्स कॉल्ड ॲज डायोसियस. म्हणजे जर वनस्पतीवरती जी फुलं आहेत ती मेल आणि फिमेल ही वेगळ्या झाडांवरती निर्माण झालेली असतील तर त्यावेळेस त्याला आपण डायोसिझम किंवा युनिसेक्शुॲलिटी असे म्हणतो. ॲज दी फ्लावर्स आर युनिसेक्शुअल, सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. म्हणजे जर या ठिकाणी फ्लावर्स हे युनिसेक्शुअल असतील तर त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन नॉट पॉसिबल, म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन हे पॉसिबल असणार आहे. किंवा द प्लांट्स विच बियर्स मेल अँड फिमेल फ्लावर्स इज कॉल्ड ॲज मोनोसियस. मोनोसियस कंडिशन जर असेल तर मोनोसियस कंडिशन प्रिव्हेंट क्रॉस पॉलिनेशन. मोनोसियस म्हणजेच एका झाडावरती दोन्ही प्रकारची फुलं निर्माण होणे, त्याला आपण मोनोसियस असं म्हणतो. आणि मग जर समजा या ठिकाणी मेल आणि फिमेल फ्लावर एकाच प्लॅन्ट्सवरती निर्माण झालेले असतील तर त्या ठिकाणी मात्र सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस जास्त असतात, तर क्रॉस पॉलिनेशन पूर्णपणे
टाळलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून मोनोसियस कंडिशन प्रिव्हेंट क्रॉस पॉलिनेशन, while dioecious condition prevent सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे डायोसियस म्हटलं की डिफरंट, आणि डिफरंट असतील तर सेल्फ पॉलिनेशन नॉट पॉसिबल, आणि जर समजा मोनोसियस असेल तर त्या ठिकाणी मात्र सेल्फ पॉलिनेशन हे पॉसिबल पाहायला मिळेल. अशा पद्धतीने मोनोसियस आणि डायोसियसचे एक्झाम्पल जर सांगायचे म्हटलं या ठिकाणी तर मोनोसियस मेज, मका की ज्याच्यावरती मेल आणि फिमेल फ्लावर्स एकाच प्लॅन्टवरती निर्माण होतात म्हणून त्याला म्हणायचं मोनोसियस. मोनो मीन्स सिंगल. नंतर डायोसियस प्लॅन्टचं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला मलबेरी किंवा पपया. डायोसियस म्हणजे डिफरंट. डी स्टँड फॉर डिफरंट. मेल अँड फिमेल फ्लावर्स आर बॉर्न ऑन दी डिफरंट प्लॅन्ट कॉल्ड ॲज डायोसियस कंडिशन. आपल्या परिचयाचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल या ठिकाणी पपया. बऱ्याच वेळेस पाहतो आपण काही पपयांच्या झाडांवरती आपल्याला फळं आलेली पाहायला मिळत नाहीत, म्हणजेच त्या ठिकाणी ते जे झाड आहे ते मेल प्लॅन्ट असतं आणि ज्याच्यावरती फळं येतात ते झाड फिमेल प्लॅन्ट आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन घडून आणण्यामध्ये युनिसेक्शुॲलिटीचा महत्त्वाचा रोल सांगता येईल. त्याच्यानंतर दुसरा टाईप आपण बघणार आहोत या ठिकाणी, तो म्हणजे डायकोगॅमी. डाय म्हणजे डिफरंट, गॅमी म्हणजे गॅमेट्स. जर गॅमेट एकाच फुलामधील गॅमेट भिन्न वेळेस मॅच्युअर होत असतील तर त्यावेळेस त्याला डायकोगॅमी असे म्हणतात. इन दिस डिव्हाइस when anthers and stigmas mature at different times in a bisexual flower to prevent self-pollination is called as डायकोगॅमी. बायसेक्शुअल फ्लावर असेल आणि बायसेक्शुअल फ्लावरमधील जर अँथर आणि स्टिग्मा हे भिन्न वेळेस मॅच्युअर होत असतील तर अशा वेळेस सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस पूर्णपणे टाळलेले असतात आणि क्रॉस पॉलिनेशनची पॉसिबिलिटी ही ठरलेली असते. त्यामुळं या ठिकाणी टर्म वापरलेली आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी इज फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन while इट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. अँड्रोसियम आणि गायनोसियम भिन्न वेळेला मॅच्युअर होतात आणि त्या गुणधर्मानुसारच डायकोगॅमीचे पुन्हा दोन टाईप या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिला आहे तो म्हणजे प्रोटो अँड्री आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे प्रोटो गायनी. या ठिकाणी शब्दशः अर्थ आपल्याला सांगता येईल. प्रो म्हणजे प्रिमेटिव्ह आणि अँड्री म्हणजे अँड्रोसियम. जर बायसेक्शुअल फ्लावरमधील अँड्रोसियम हा गायनोसियमच्या अगोदर मॅच्युअर होत असेल तर त्यावेळेस त्याला आपण प्रोटो अँड्री असं म्हणतो. एक्झाम्पल सांगता येईल या ठिकाणी डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. प्रोटो अँड्री. इन दिस टाईप अँड्रोसियम मॅच्युअर्स अर्लीअर म्हणजेच प्रिमेटिव्ह दॅन दी गायनोसियम. अगदी तशाच पद्धतीने प्रोटो गायनी म्हणजे प्रो म्हणजे प्रिमेटिव्ह, गायनी म्हणजे गायनोसियम. गायनोसियम प्रिमेटिव्हली मॅच्युअर होणार त्यावेळेस त्याला म्हणतो आपण प्रोटो गायनी. इन दिस टाईप गायनोसियम मॅच्युअर्स अर्लीअर म्हणजेच प्रिमेटिव्हली दॅन अँड्रोसियम इज कॉल्ड प्रोटो गायनी. एक्झाम्पल ग्लोरिओसा. अशा पद्धतीने या ठिकाणी डायकोगॅमी इज फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन अँड अवॉइड दी सेल्फ पॉलिनेशन. म्हणजेच डायकोगॅमी हा एक प्रकार आहे की जो या ठिकाणी आपल्याला
आउटब्रीडिंग डिव्हायसेसचा सांगता येईल की ज्याच्यामध्ये डायकोगॅमी, आउटब्रीडिंग म्हणजेच क्रॉस पॉलिनेशनसाठी फेवरेबल आहे आणि सेल्फ पॉलिनेशनसाठी मात्र तो नॉट पॉसिबल आहे. त्याच्यानंतर तिसरा टाईप आपण या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे प्रीपोटेन्सी. पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower. समजा 2 फुलं असतील तर एका फुलातल्या स्टिग्मावरती दुसऱ्या फुलातले परागकण त्याच फुलातल्या परागकणाच्या अगोदर मॅच्युअर होतात, अगोदर जर्मिनेट होतात, त्याला आपण प्रीपोटेन्सी असे म्हणतो. आणि मग अशा पद्धतीने प्रीपोटेन्सी म्हणजेच दुसऱ्या फुलातील पोलन ग्रेन पहिल्या फुलाच्या स्टिग्मावरती येऊन त्या फुलातल्या पोलन ग्रेनच्या अगोदर जर्मिनेट होतात. म्हणजेच प्रीपोटेन्सी इज अल्सो फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन अँड इनहिबिट सेल्फ पॉलिनेशन. अशा प्रकारे प्रीपोटेन्सीचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल ॲपल. त्याच्यानंतर माहिती बघणार आहोत आपण हेटेरोस्टाईलीच्या संदर्भामध्ये. हेटेरोस्टाईलीलाच हेटेरोमॉर्फी असेही म्हणतात. हेटेरो म्हणजे डिफरंट आणि स्टाईली म्हणजे स्टाईल. आपल्याला माहिती आहे की गायनोसियम आहे, गायनोसियमचा वरचा भाग म्हणजेच स्टिग्मा, मधला भाग जो आहे तो स्टाईल आणि खालचा भाग आहे तो म्हणजे ओव्हरी. म्हणजे एका फुलामध्ये जर समजा स्टाईल आहे, ह्या स्टाईलची जर लेंथ ही डिफरंट पाहायला मिळत असेल तर अशा वेळेस ही हेटेरोस्टाईलीसुद्धा क्रॉस पॉलिनेशनसाठी फेवरेबल आहे, तर सेल्फ पॉलिनेशनसाठी ती नॉट पॉसिबल आहे. हेटेरोस्टाईलीचं एक्झाम्पल या ठिकाणी प्रायमुला किंवा त्यालाच प्राइमरोज असंही म्हणतात. प्राइमरोज म्हणजेच मराठीमध्ये आपल्याला पिवळी फुलं येणारी एक वनस्पती आहे की ज्याला प्राइमरोज असं म्हणतात, किंवा मराठीमध्ये सांगता येईल आपल्याला या ठिकाणी गुलछबूचे फूल, प्राइमरोज पिवळ्या रंगाची फुलं येणारी एक वनस्पती आहे. तर हिच्यामध्ये काय होतं, इन सम प्लॅन्ट्स लाईक प्राइमुलालाच प्राइमरोज असं म्हणतात. आणि प्राइमुलामध्ये देर आर 2 or 3 टाईप्स ऑफ फ्लावर्स इन विच स्टिग्माज अँड एंथर्स आर प्लेस्ड ॲट डिफरन्स लेवल. Thus, this different level or heterostyly prevent the pollens from reaching the stigma and pollinating it. म्हणजेच ही काही असणारी डिफरंट लेवल स्टाईलची जी लेंथ आहे, डिफरंट लेंथ, ही काय करते, क्रॉस पॉलिनेशनसाठी फेवरेबल राहते, तर सेल्फ पॉलिनेशनसाठी ती नॉट फेवरेबल असते. म्हणजे कधीकधी ही स्टाईल उंच असल्यामुळं जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन थोडे फुलामध्ये खालच्या बाजूला राहतात आणि त्यामुळं ते पोलन ग्रेन्स वरच्या स्टिग्माच्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळं हेटेरोस्टाईली इज फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन व्हाईल इट इनहिबिट दी सेल्फ पॉलिनेशन. नेक्स्ट टाईप आपण बघणार आहोत तो म्हणजे हर्कोगॅमी. हर्को म्हणजे या ठिकाणी बॅरियर. हर्कोचा शब्दशः अर्थ होतो बॅरियर आणि गॅमी म्हणजे गॅमेट्स. इट इज ए मेकॅनिकल डिव्हाइस. CETच्या प्रश्नामध्ये विचारलं जाईल, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए मेकॅनिकल डिव्हाइस फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन.
तर हर्कोगॅमी इज ए मेकॅनिकल डिव्हाइस विच प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन बायसेक्शुअल फ्लावर. इन दिस डिव्हाइस नॅचरल फिजिकल बॅरियर्स म्हणजे अडथळे, काही नैसर्गिक अडथळे असतात की जे काय करतात, या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशनसाठी अडथळे निर्माण करतात आणि त्यामुळं त्या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये क्रॉस पॉलिनेशन घडून येतं. इन दिस डिव्हाइस नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन्स अँड अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन्स विथ स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. एक्झाम्पल सांगता येईल या ठिकाणी कॅलोट्रॉपिस म्हणजे रुटीची झाडं सर्वांना माहिती आहेत. निळसर किंवा पांढऱ्या रंगाची फुलं आलेली असतात आणि त्यांचा जो स्टिग्मा असतो तो स्टिग्मा पेंटॅंग्युलर असतो. जनरली स्टिग्मा हा गोल असतो, परंतु याचा 5 अँगल असणारा स्टिग्मा असतो, लोकेटेड अबोव द लेवल ऑफ अँथर. आणि जे अँथर असतात त्या अँथर खालच्या बाजूला असतात, स्टिग्मा वरच्या बाजूला असतो आणि त्यामुळं या ठिकाणी जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होत नाहीत. का तर या ठिकाणी असणारा हा नैसर्गिक अडथळा आहे, फिजिकल बॅरियर. आणि अशा प्रकारचे फिजिकल बॅरियर म्हणजेच मेकॅनिकल डिव्हायसेस फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन. शेवटचा टाईप आहे की ज्याला म्हणतात सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी. सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी म्हणजे सुसंगत नसणे किंवा सेल्फ स्टरिलिटी, स्वतःहूनच पोलन ग्रेन हे स्टराईल असतात. सेल्फ स्टरिलिटीमध्ये आपल्याला सांगता येईल बायसेक्शुअल फ्लावर असतं आणि ह्या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये जे पोलन ग्रेन्स असतात ते पोलन ग्रेन्स त्याच फुलामधील स्टिग्मावरती जर्मिनेट होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी सेल्फ स्टरिलिटी ही टर्म वापरलेली आहे. दिस इज ए जेनेटिक मेकॅनिझम. इथं सुद्धा एक CETचा प्रश्न विचारला जाईल, जेनेटिक मेकॅनिझम कोणतं आहे. तर जेनेटिक मेकॅनिझम म्हटलं की सेल्फ स्टरिलिटी आणि मेकॅनिकल डिव्हाइस म्हटलं की हर्कोगॅमी. तर अशा पद्धतीने सेल्फ स्टरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी इज ए जेनेटिक mechanism which takes place due to incapable of germination of pollen grains on the stigma of same flower is called self sterility. म्हणजे एकाच फुलातील परागकण त्याच फुलामधील स्टिग्मावरती जर्मिनेट न होणे याच्यासाठी टर्म वापरतात सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. आणि अशा पद्धतीने सेल्फ स्टरिलिटी इज फेवरेबल, म्हणजे त्याच फुलातले परागकण त्याच फुलात स्टिग्मावरती जर्मिनेट होत नाहीत, म्हणजेच दुसऱ्या फुलातले पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्मावरती जर्मिनेट होणार, म्हणजेच इट इज फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन अँड इनहिबिट दी सेल्फ पॉलिनेशन. अशा पद्धतीने आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी आउटब्रीडिंग डिव्हायसेसबद्दल माहिती सांगता येईल. आउटब्रीडिंग डिव्हायसेस की ज्या आउटब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये आपल्याला 5-6 टाईप सांगता येतील. पहिला टाईप बघितला आपण युनिसेक्शुअलिटी. एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल पपया. युनिसेक्शुअलिटी म्हणजेच डायोसियस प्लॅन्ट पपया फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन. दुसरा टाईप बघितला आपण या ठिकाणी डायकोगॅमी.
डायकोगॅमीमध्ये 2 प्रकार आहेत. पहिला आहे प्रोटॅन्ड्री आणि दुसरा आहे प्रोटोगायनी. अँड्रोसियम मॅच्युअर फर्स्ट, एक्झाम्पल सनफ्लावर, आणि गायनोसियम मॅच्युअर फर्स्ट, एक्झाम्पल ग्लोरिओसा. दुसरा टाईप झाला डायकोगॅमी. तिसरा टाईप बघितला आपण प्रीपोटेन्सी, की ज्याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी ॲपल. नंतर चौथा टाईप बघितला हेटेरोस्टाईल. स्टाईलची जी लेंथ आहे ती डिफरंट असते आणि या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलेलं आहे आपण प्रायमुला किंवा त्यालाच म्हणतात प्राइमरोज. आणि पाचवा टाईप पहिला तो म्हणजे हर्कोगॅमी. हर्को म्हणजे बॅरियर. काही नैसर्गिक अडथळे असतात की जे सेल्फ पॉलिनेशन इनहिबिट करतात आणि क्रॉस पॉलिनेशन घडून आणतात. आणि शेवटचा टाईप पहिला तो म्हणजे सेल्फ स्टरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. आणि एक्झाम्पल आहे याचं या ठिकाणी टोबॅको, तंबाखू, की ज्या तंबाखूच्या झाडांमध्ये जी फुलं असतात त्या फुलातले पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावरती जर्मिनेट होत नाही आणि म्हणून त्याला सेल्फ स्टरिलिटी असे म्हणतात. सेल्फ स्टरिलिटी इज ए डिवाइस विच इज फेवरेबल फॉर क्रॉस पॉलिनेशन अँड इनहिबिट दी सेल्फ पॉलिनेशन. अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या पिरियडला आपल्याला या आउटब्रीडिंग डिव्हायसेसबद्दल माहिती सांगता येईल. ठीक आहे, थँक्यू.